मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणारेच सत्तेतून बाहेर पडतील असं वक्तव्य करत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला चिथावणी दिली आहे। मंत्री भुजबळ यांच्या या वक्तव्याचा निषेध करत तेढ निर्माण करणारे मंत्री भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने केली आहे। नामदार छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या दसरा चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड आणि जालना जिल्ह्यात हिंसक वळण लागलं होतं। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या भागाचा दौरा करून पाहणी केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध असल्याचा पुनरुच्चार केला। त्याचबरोबर त्यांनी ओबीसी समाजाला आता आपल्याला दहशत माजवावी लागेल अशा भाषेत चिथावणी दिली आहे। राज्याचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी असं वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यानं त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी केली आहे। सातत्यानं मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडणं लावण्याचं काम हे भुजबळ करीत आहेत। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ज्या मंत्रिमंडळानं अधिकृत असा निर्णय घेऊन हे जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यासाठी जे शिष्टमंडळ पाठवलं होतं त्यांच्याविषयी आणि जरांगेविषयी अपशब्द बोलणारे छगन भुजबळ हे त्यांना कायद्यानं घटनात्मकदृष्ट्या दिलेलं अधिकार डावलून ते समाजात तेढ लावत असल्यामुळं राज्य शासनानं ताबडतोब त्यांची हकालपट्टी केली पाहिजे ही आमची कोल्हापूरकरांची मागणी आहे। या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालून मंत्री भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा, त्याचबरोबर राज्यघटनेची पायमल्ली केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिलीप देसाई आणि बाबा इंदुलकर यांनी केली आहे। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे कुठंतरी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पक्षासाठी, स्वतःच्या जातीसाठी हा मंत्रिपदाचा वापर करत आहेत। भारतीय राज्यघटनेनुसार त्यांना ज्या वेळेला मंत्रिपदाची शपथ राष्ट्रपतींनी दिली त्या शपथेमध्ये सर्व जात, लिंग, भेद याची समानता असली पाहिजे, कोणत्याही अन्याय करणार नाही अशी शपथ घेतली। ही शपथ खोटी झाली असं हे कालच्या वक्तव्यानं होतं आहे। त्यामुळं राज्यपालांनी तात्काळ ह्या छगन भुजबळाचा राजीनामा घ्यावा, घटनेचा अपमान केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा कोल्हापुरात सोडून द्या अखंड महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल, जातीमध्ये तेढ निर्माण होईल याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यपालांनी या मंत्र्याची तात्काळ हकालपट्टी करणे आवश्यक आहे। शिवसेनेचा छगन भुजबळ एक धडाडीचा प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता अजित पवारांना चिकटला आणि गोंधळ चालू झाला। महाराष्ट्र सदनासारख्या अनेक भानगडी ईडी पाठीमागं लागलं आणि धडाडीचा कार्यकर्ता मऊ झाला आणि दुसऱ्याच्या हातातलं किल्लीचं खेळणं झाले आणि तो आता ओबीसी जातीचा मीच एकटा मालक आहे अशा तऱ्हेने ते वागत आहेत। त्या सध्याचं त्यांचं वक्तव्य शासनाच्या विरुद्ध युद्ध पुकारायचं त्यांनी डाव टाकलेला आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। हे जे हकालपट्टी झालीच पाहिजे, परंतु शासनाच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळं राज्य शासनानं त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। मंत्री छगन भुजबळ अशी वक्तव्य करून मराठा समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील तर जशास तसं उत्तर मिळेल असा इशारा सुनीता पाटील यांनी दिलाय। आता ओबीसीमध्ये ह्यांच्या अनेक जाती ह्यांनीच घातलेल्या आहेत, आता त्या उघडकीस येतील म्हणून यांना भीती वाटायला नाही, आम्हाला भीती दाखवायची ह्यांची प्रयत्न चाललेले आहेत। एका इंग्लिश पेपरमध्ये आलेलं आहे की आत्ताच वेळ आहे सकल मराठाला भीती घालायची, पण एक लक्षात ठेवा, दार उघडायला गेला की तिथं मराठा आहे का जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आहेत अशी तुम्हाला भीती आम्ही दाखवू आणि आता तुम्ही गप्प बसा आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचा विचार करा। दरम्यान आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत उद्या सकाळी 11 वाजता मंत्री छगन भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी बाबा पार्टे, शारंगधर देशमुख, गीता हसूरकर, उदय लाड यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।